आज मी ह्या रेड कलरच्या सुंदर अशा साडीचं स्टायलिंग करणार आहे। नेहमीसारखं मी साडीचा पदर ऑलरेडी सेट केला आहे, जेणेकरून मी पटकन वेअर करेन। आणि ही माहेश्वरी कॉटन रेड कलरची साडी मी एका इंस्टाग्राम पेजवरून घेतली आहे। त्यांच्या इंस्टाग्राम पेजचं नाव आहे श्रीजा202224। एनिवे मी कॅप्शन मध्ये त्यांचं पेज मेन्शन केलं आहे। तुम्हाला जर ही साडी परचेस करायची असेल तर तुम्ही त्यांना डीएम करू शकता। साडी तर एक नंबर आहे, पण मी तुम्हाला ब्लाउज दाखवते। लुक ॲट दिस। हा सुंदर असा ब्लाउज डिझाईन केला आहे माझी फ्रेंड प्राजक्ता, जी उत्तम अशी फॅशन डिझायनर आहे। साडीची जी बॉर्डर आहे त्याचा यूज करून तिने खूप छान प्रकारे स्लीव्स डिझाईन केला आहे आणि त्याच्यामुळे ह्याचा लुक खूप युनिक आला आहे। बॅक साईडला पण तिने खूप छान अशी नेक डिझाईन केली आहे, जी मला खूप जास्त आवडली आहे। तिच्या इंस्टाग्राम पेजचं नाव आहे अभिप्राय बुटीक। मी तिचं पेज खाली कॅप्शन मध्ये मेन्शन करते। तुम्हाला काहीही डिझाईन करून घ्यायचं असेल ना तर तिला नक्की डीएम करा। माझा मेकअप तर डन झाला आहे, आता पटकन साडी वेअर करून घेते। कसं माझी आता साडी नेसून झाली आहे, तुम्ही बघू शकता अंगाला एकदम चापून चुपून परफेक्ट साडी बसली आहे। ब्लाउजचा लुक पण बघा खूप छान दिसतं। आणि ही बघा बॅक साईड। ज्वेलरीसाठी माझ्याकडे भरपूर ऑप्शन आहेत आणि भरपूर ऑप्शन आहेत म्हणून मी कन्फ्यूज आहे। बँगल्स तर सॉर्टेड आहे, सो पहिला बँगल्स घालून घेते। नेकलेस मध्ये मी विचार करते की हा घालते, चांगला दिसेल ना? येस, हा परफेक्ट वाटतं। हे मॅचिंग इयरिंग्स आहेत। नेकलेसवर बँगल्स नाही जाते, काहीतरी चेंज करते। येस, आता परफेक्ट दिसतंय। ज्वेलरी डन आहे, आता पटकन हेअरस्टाईल करून घेते। ओके, सो माझी हेअरस्टाईल डन झाली आहे। थोडी वेगळी हेअरस्टाईल आज मी ट्राय केली आहे आणि मागे असं मोगऱ्याचा गजरा लावला आहे। अजून एक गोष्ट बाकी आहे ती म्हणजे नथ। डन। आता माझा लुक कम्प्लीट झाला आहे। हा आहे माझा फायनल लुक। तुम्हाला हा माझा लुक कसा वाटला हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। बाय।